विठाल 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय निवृत्तिनाथ महाराज की जय महाराज की जय कृष्ण भगवान की जय विठाल 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 धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओ दुसरे चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया हो त्यांच्या कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका कायम जीवाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा 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 तुमचा लागलो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा आम्हेरो सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा आम्हेरो 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 भगवान स्वरूप इको कमी करा सर्व श्रोतृ वृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत
एकनाथ महाराज यांचा कौशल्य आणि नम्रता या दोन गुणांचं दर्शन घडविणारा संत वर्णनाचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्ताने ही कीर्तन सभा उत्सुकतेने उपस्थित आहे, त्याचं निमित्त संत हरिबाबांच्या सानिध्याने पावन झालेला हा संतवनाचा परिसर आणि कीर्तांगळी क्षेत्रात संपन्न होणारा वार्षिक अखंड हरिनाम उत्सव, त्यातली आजची ही उपांत्य दिवसाची म्हणजे जागराची कीर्तन सेवा आहे. सेवेच्या निमित्ताने आपल्या नाशिक जिल्ह्याचं कीर्तन वैभव वारकरी भूषण बाळासाहेब महाराज गतीर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राला ज्या गंधर्व सभेने तृप्त केलंय अशी आमच्या रविदास महाराजांच्या नेतृत्वाखाली सगळी ही संपन्न गंधर्व सभा, इकडे वर्तमान गंधर्व आहेत, इकडे भावी गंधर्व आहेत, त्यांच्या मध्ये मला उभा केलेला आहे. त्यामुळे हे सँडविच स्टँडिंग आहे. विठ्ठला आणि आपण सर्वजण अत्यंत भावशीळ अंतःकरणाने या कीर्तन सभेमध्ये सम्मिलित झालात. संत हरिबाबांचा हा पावन परिसर आहे. मुळामध्ये कोण कशासाठी आहे हे पूर्वीपासून निश्चित आहे. त्या गोष्टीसाठी ते गाव ओळखलं जातं आणि त्यासाठी तिथं जायचं असतं. साड्यांचं गाव सांगा बघू. हा सरळच हाच रोड धरायचा, पुढे येवल्याला निघायचं. साड्यांचं गाव म्हटलं की तुम्ही येवला म्हणता, बैलांचं गाव म्हटलं की तुम्ही बेल्हा म्हणता, चिक्कीचं गाव म्हटलं की तुम्ही बीड कोण म्हणाल? विठ्ठला. चिक्कीचं गाव म्हटलं की तुम्ही लोणावळा म्हणता. त्यात काय अवघड आहे? मगनलाल सांगायला जगनलाल कशाला पाहिजे? तुम्ही येवन आहात. स्ट्रॉबेरीचं गाव म्हटलं की महाबळेश्वर. पुस्तकाचं गाव म्हटलं की त्याच्याच बाजूला भिलार आहे. डिजिटल गाव म्हटलं तर अमरावतीत हरिसाल आहे. कॅशलेस गाव म्हटलं तर मुरबाडमध्ये धसई आहे. काजव्याचं गाव म्हटलं तर अकोले तालुक्यात भंडारदरा आहे. भजनाचं गाव म्हटलं तर सोलापुरात पंढरपूर आहे. आणि ज्ञानाचं गाव म्हटलं तर पुण्यात आळंदी आहे. विठ्ठला. शिवाचं गाव म्हटलं की नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक आहे. आणि तसं संतांचं गाव हा कीर्तांगळीचा सर्वोच्च परिचय आहे. आणि त्या गावात त्या कामासाठी जायचं असतं. काही गावात कधीही जा भजनच चालू असतं, आणि काही गावात कधीही जा भांडणच चालू असतं. काही गावात गेलं की ओव्याच ऐकू येतात, आणि काही गावात गेल्या की यमक लावून घ्या, दुसरं काय त्याच्यात, तेच गमक आहे त्याचं. असं म्हणतात. देवाच्या गावात तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला भजनाचा लाभ होतो, आणि संताच्या गावात गेला तर तुम्हाला प्रेमाचा लाभ होतो. संताची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संताची ये गावी प्रेमाचा सुकाळ. ओ संताची ये गावी प्रेमाचा सुखाळ.
संताची ये गावे प्रेमाचा सुकाळ तळमळ दुःख लेश दुःख नाही तळमळ दुःख लेश दुःख नाही तळमळ दुःख लेश दुःख लेश नाही तळमळ दुःख लेश दुःख लेश दुःख लेश दुःख लेश. एखादा संत एखाद्या गावात राहत असेल तर तिथं तुम्हाला काय लाभ होणार आहे? संताची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख लेश. तिथं तुमच्यावर फक्त प्रेमाचा वर्षाव होईल. ते गाव की आमच्याकडे मुलगी जर माहेराहून सासरला जायला निघाली ना तर तिची गाडी अशीच भरून देतात विठाला. जेथे वैष्णवाचा वाच धनभूमी पुण्य देश 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 देश देश. त्या गावावर त्या वैष्णवांचे हे असलेले संस्कार आहेत. ती वस्तू महत्वाची आहे. तिचं काय मोल आहे, ती किती रुपयाला आहे, ह्याचं तिथं मूल्यमापनच नाहीये. तिथं मोजण्याच्या फुटपट्ट्या भिन्न असतात. आम्ही काहीतरी दिलं पाहिजे, आम्ही काहीतरी सेवा केली पाहिजे. त्या सेवेनं त्या व्यक्तीचा सगळा शिणभाग घालवणं, या प्रेमाचं हे दर्शन, हे तुम्ही संतांच्या गावची माणसं असल्याची खूण आहे. आणि हरिबाबा महाराजांनी तो प्रसाद तुम्हा सर्वांना दिलाय. आम्ही कीर्तन करायला येतो म्हणजे तुम्हाला मिळालेल्या प्रसादातला एखादा लेश आम्हाला मिळावा म्हणून आम्ही येतो. विठ्ठला विधान 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 विधान. अशा ह्या पुण्यभूमी कीर्तांगळी क्षेत्रामध्ये हा उत्सव संपन्न होतो. संतांचा महिमाच आगाध असतो. त्यांच्या गावात आल्यावर नद्या सुद्धा देव होतात. विठ्ठल इथं आमच्यावर माणसं राहत नाहीत. आणि अशा ह्या पुण्यक्षेत्रातला हा वार्षिक उत्सव, त्यातली आज ही जागराची सेवा आहे. काहीच निश्चित न करता उभा राहिलो आणि पटकन आठवलं आज उटीची वारी आहे. विठ्ठला निवृत्तीत प्रवृत्ती होण्याचं कारण ते स्मरण आहे. चैत्र कृष्ण एकादशीला भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांना चंदनाच्या त्या उटीचा लेपन केलं जातं आणि त्याचा 8 दिवस उत्सव त्र्यंबक क्षेत्रामध्ये सुरू राहतो. मला आज तिथं जाता आलं नाही, त्यामुळं कायिक वारी जरी हुकली तरी मी वाचिक वारी करून मानसिक वारीचं फळ मिळवतो. विठ्ठला आपण उत्सव करत आहात. उत्सव हा बॅनरवर नसतो बरं का. बॅनरवर माहिती असते. उत्सवाला आलेल्या माणसांच्या चर्येवर असतो. उत्सव काय असावा, उत्सव काय वाटावा. सातारा जिल्ह्यात एक संत झाले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. ते असं म्हणायचे, त्यांच्याकडे रामनवमीचा उत्सव असायचा आणि महाराष्ट्रभरातून पार मध्य प्रदेशामध्ये इंदोर, हारदा, मोरटक्का, ओंकारेश्वर इकडे त्यांचे भक्त होते. आणि ते सगळे भक्त वर्ग रामनवमीला गोंदवलेला यायचे आणि निघताना त्या सगळ्यांचे डोळे पाणवायचे जेव्हा उत्सव संपून निघायचे. आणि महाराजांना त्याचं समाधान असायचं. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, माझ्याकडं आलेल्या माणसाला कसं माहेराला आल्यासारखं वाटलं पाहिजे. श्रोते हो, उत्सव आपलं खरं माहेर आहे. हे यांना कळेल का नाही मला माहिती नाही, पण तुम्हाला नक्की कळेल. माहेर कशाला म्हणतात? आता सासरलाही घरच असतं, माहेरलाही घरच असतं. मग माहेरच्या घरात फरक काय? फरक एवढाच आहे, ज्या घरात
स्वयंपाक न बनवता जेवायला मिळतं त्याला म्हणतात माहेर. बरोबर आहे ना? जेवायला तर मिळणार आहे आणि स्वयंपाक तर बनवायचा नाही, याला काय म्हणतात? बोला. माहेर. मग 7 दिवस झाले तुम्ही सध्या कुठं आहात? विठाला. कबुली करून घेतलेली बरी. 7 दिवस काय आनंद आहे ना. म्हणजे वर्षभर 353 दिवस तुम्ही बनवायचं आणि त्यांना खाऊ घालायचं. पण 8 दिवस असे बरोबर देव देतो की यांनी बनवायचं आणि तुम्हाला खाऊ घालायचं. अशी व्यवस्था संसारात कुठंच नाही. कोणत्या नातेवाईकाकडे जाऊन आयतं खायला बघा तुम्हाला जमतं का? हे सगळे लाड फक्त संतांकडे आहेत. विठाला. आणि 2 भंडारे एका वेळी असतात. 2 भंडारे म्हणजे 9 नंतर आहे तो भंडाराच आहे आणि 7 ते 9 आहे तोही भंडाराच आहे. विठाला. कारण 9 ते पुढे जे असतं ते शरीराचं भोजन आहे आणि 7 ते 9 जे आहे ते मनाचं भोजन आहे. या मनाला काही खाऊ घालावं लागणार आहे ना. ते मन बळकट झालं पाहिजे. हे बघा, साथीचे रोग येतात किंवा रोगाची साथ येते, काही पण धरा, त्याला राऊंड सेंटेन्स म्हणतात. तेव्हा साथीचे रोग येतात तेव्हा सगळ्यांना रोग होत नाहीत. रोग कोणाला होतात? ज्याची काय कमी आहे? प्रतिकार शक्ती कमी आहे. त्याला इम्युनिटी पॉवर असं मराठीत म्हणतात. तेव्हाच कळेल तुम्हाला. बोलतं कोण प्रतिकार शक्ती? आखी कम्युनिटी इम्युनिटीच बोलते. विठाला. कोणी असो नसो पण सध्या मराठी व्हेंटिलेटरवरच आहे. जेव्हा साथीचे रोग येतात तेव्हा ते सगळ्यांना होत नाहीत. कोणाला होतात? ज्याची प्रतिकार शक्ती, ज्याचं शरीर कमजोर आहे ना, ते रोग त्यालाच बरोबर पकडतात. साथीचे रोग आल्यावर जशी प्रतिकार शक्ती कमी असेल तर तो माणूस बळी पडतो. तशी परिस्थितीत सुखदुःख आली की ज्याची विचार शक्ती कमी आहे तो कमी पडतो. शरीरामध्ये प्रतिकार शक्ती आणि मनाकडे विचार शक्ती या दोन्ही मजबूत असल्या तरच माणूस पूर्ण निरोगी राहू शकतो. म्हणून त्याकरता या मनाला जो जो विचारांचा आहार पाहिजे तो विचारांचा आहार देण्याचं काम ही व्यासपीठ करतात. इथं जे ऐकायचं आहे ते नुसतं ऐकायचं आणि ते खायचं पण आहे. म्हणून याला व्यासपीठ म्हणतात. विठाला. पीठ कशासाठी असतं? आणि मग ते तसंच आहे ना. त्यामुळे हे सेवन करत चला, सेवन करत चला. आणि तुम्ही भाग्यवान आहात, खाण्यासारखेच पदार्थ खायला घेतलेत. विठाला. कारण हल्ली न खाण्यासारखे पदार्थ खाण्यात येतात लोकांच्या आणि मग सगळंच बिघडतं. ते येताना त्या पदार्थाला सांगतात जरा हसवा. कपिल शर्मानी काय करायचं आणि मला काय म्हणायचंय, जर आपल्याला हास्यच पाहिजे तर त्या हास्याला, अहो आपण नाशिक जिल्ह्यातली मंडळी आहात. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवारांचे नाशिकवर विशेष उपकार आहेत. इथले कान त्यांच्यामुळे परिपक्व आहेत. नाशिकला काळाराम मंदिर, रामकुंड, कालिका, बालाजी मंदिर, कितीतरी सेवा अण्णांनी केल्या. त्या अण्णांच्या कीर्तनात 2 तासात 1 मिनिट सुद्धा असं जात नव्हतं का हाशा पिकत नव्हता. अण्णांच्या जिभेवर सरस्वती बसली होती का सरस्वती त्यांच्यात घुसली होती ते कळत नाही. विठाला. मग काहीही आचकट विचकट न करता 2 तास तो मंडप खळखळत राहायचा. आणि मला असं वाटतं अण्णांच्या वाणीमध्ये ती ताकद होती. त्याच्यामुळे काही आचकट विचकट न करता श्रोते 2 तास हसायचे.
आता आम्हाला लई उलट्या सुलट्या उड्या बिड्या मारायला लागतात विठाला. विठला 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 विठला. सात्विकतेतही आनंद आहे हे महाराष्ट्राने जरा ध्यानात घ्यावं. का तुम्हाला वरखडे तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला स्पर्श कळणार नाहीत. आणि वाणीचा प्रवास हा स्पर्शापर्यंत झाला पाहिजे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व, स्पर्शु जैसा विठला. ओरखडा आणि स्पर्श कळला. वरखेडा नाही दिंडोरीतला, ओरखडा म्हणतोय मी. स्पर्श कसा असतो ज्ञानेश्वरी सांगते. ज्ञानोबाराय जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला बसले समोरच्या श्रोत्यांना पाहून काय बोलले माहिती माऊली? प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. समोर बसलेल्या श्रोत्यांविषयीचा भाव काय? तुम्ही साक्षात महेश आहात. निवृत्तीनाथ महाराज होते म्हणून पण हा शब्द बरोबर आहे. आणि महादेव स्वरूप माझे श्रोते आहेत हे ज्ञानोबारायांचं भावविश्व आहे. म्हणून श्रोत्यांशी बोलताना ते महेश आहेत असं बोललं पाहिजे. काहींचा व्यवहार असं त्यांच्यासमोर म्हैसा आहेत विठाला. ज्ञानोबाराय काय नाजूक व्यवहार ठेवतात श्रोत्यांशी. आरे कारे कुठंच नाही अख्ख्या ज्ञानेश्वरीत. अहो जाऊ आहे, अहो आळू माळू अवधान द्यावे, ये तुलेनी आनंदाची राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. काय म्हटलंय? अहो. आता ज्ञानोबारायांचा अहो कुठं आणि आपला ऐ विठाला. इतकं अंतर पार करायचं आहे. मला म्हणायचं काय श्रोते हो, सात्विक आहार खाण्यात गेला पाहिजे. अहो कीर्तनाला येताना श्रोत्यांच्या मनात अशी भावना असावी. हरिदास महाराज माझी फार तळमळ आहे या बाबतीतली. का? सगळं खरं असलं तरी कीर्तनाचं स्वतंत्र एक विश्व स्वतंत्रच पाहिजे. कीर्तनाला येताना श्रोत्यांची मन येतानाच भाविक झाली पाहिजेत. ती इथं येऊन वगैरे नाही. तो येतानाच श्रोता या भावनेने यावा की त्याला वाटावं आज देवाच्या एका नामधारकाला मला भेटायचं आहे. ही भावना पाहिजे. आज लोक येताना असे तर एखादा विदूषकच बघायचा असतो त्यांना इथे येऊन, कळतच नाही हा भक्तीचा मांडव आहे का सर्कशीचा तंबू विठाला. अत्यंत सात्विक विचारांचा आहार ही आपल्याला सवय लावून घेतली गेली पाहिजे श्रोते हो. आणि तो आहार आपल्या मनाला बलवान करी. कीर्तन हसण्यान रडण्यासाठी नाही. सध्या दोन्ही फॉर्म्युले जोरात आहेत. मग कीर्तन कशाला आहे? आयुष्यातल्या हसण्या रडण्याला सामोरं जायला आपण कसं असावं हे शिकवण्याकरता कीर्तन आहे. त्यामुळं अत्यंत शांतपणे सावध चित्त आणि आपल्या जीवनाला पूर्ण प्रकाशित करण्यासाठी आम्ही बसून इथं जे श्रवण करतो ही 2 तासाची उपासना आहे विठ्ठला. त्यामुळे 9 ते 11 पण भंडाराच आहे आणि 7 ते 9 सुद्धा भंडाराच आहे. अशा भाग्यवान हा तुमचा माहेर काळ. त्यातली आज निवृत्तीनाथ महाराजांची उटीची वारी आणि तो दिवस आजचा चैत्र कृष्ण एकादशी वरुथिनी एकादशी जागराची कीर्तन सेवा आहे. अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. याचा परिचय करून देताना मी आपल्याला प्रतिज्ञा वाक्याद्वारे स्पष्ट केलं. कौशल्य आणि नम्रता या दोन्हीचं सुंदर मिश्रण दर्शन घडविणारा हा नाथांचा अभंग आहे. याच्यात कौशल्य कोणतं आणि याच्यात नम्रता कोणती ते आपण समजून घ्या. कौशल्य काय? निवृत्तीनाथ महाराजांचं सर्वांग सुंदर वर्णन असलेला हा अभंग आहे. मी असं छाती ठोकपणे सांगू शकतो निवृत्तीनाथ महाराजांचं समग्र वर्णन करणारा या अभंगासारखा दुसरा अभंग नसेल विठ्ठला. किती बारीक बारीक गोष्टी यामध्ये आहेत. म्हणजे वर्णन कुणाचं करतो आहोत ती व्यक्ती,
ज्यांचं वर्णन करतो त्यांचा देश, ज्यांचं वर्णन करतो त्यांचं कर्तृत्व, ज्यांचं वर्णन करतो आहोत त्यांची महत्ता, या सगळ्या गोष्टी या अभंगात नाथांनी घातल्यात. आपण ज्यांचं वर्णन करतो आहोत ते निवृत्ती देव आहेत. त्यांचं स्वरूप, त्यांचा विचार, त्यांचा विस्तार, निवृत्तीनाथ महाराज हे रूप आहे आणि भगवान महादेव हे त्यांचं स्वरूप आहे. शिवे अवतार धरून कर्तृत्व काय त्यांचं, केले त्रैलोक्य पावन. त्यांची सगळी लीला ज्या भूमीत घडली, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. आणि अशा महात्म्याविषयीचा आपल्या अंतःकरणातला भाव शरण एका जनार्दनी विठ्ठला. म्हणजे ह्या अभंगामध्ये कौशल्य कुठं आहे आणि नम्रता कुठे आहे त्याची जागा तुम्हाला सांगतो. पहिल्या चरणाचा पूर्वार्ध, दुसरं अख्खं चरण, तिसरं अख्खं चरण आणि चौथ्या चरणाचा पूर्वार्ध इथपर्यंत नाथांनी जे वर्णन केलंय ते सगळं कौशल्य आहे. आणि काय महिमा वर्णावा शरण एका जनार्दनी ही नम्रता आहे. विठ्ठला निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन श्री संत एकनाथ महाराज करतायत. मला एक सवय आहे की ज्या अभंगाला आपण गात असतो तो अभंग काय सांगतो हे सांगितलं पाहिजे. निरूपणाचं शास्त्र जे आहे त्या निरूपण शास्त्राचं असं म्हणणं आहे की जेव्हा एखादा वक्ता त्या अभंगावर भाष्य करू लागतो त्यावेळेला त्याने पहिलं एक विधान असं उच्चारलं पाहिजे की ज्या विधानामध्ये त्या अभंगातल्या सगळ्या पदांमधला काय भाव आहे ते सारभूत अर्थपूर्ण अर्थध्वनित करणारं विधान केलं पाहिजे. त्या वाक्याला निरूपणाच्या शास्त्रात प्रतिज्ञा वाक्य असं म्हणतात आणि ते सांगूनच पुढं कीर्तन करायचं असतं. आणि हा नियम अभंगावर बोलणाऱ्यांसाठीच आहे. विठ्ठला बाकी कोणाचा कोणाशी न घडे संबंध. कधी कधी प्रश्न पडतो महाराज की जुनी कीर्तनकार मंडळी किती नियम पाळत होती. एक दृष्टांत जर उगाच सांगितला तर श्रोते ओरड करायचे, अवांतर झालं म्हणे, विषयांतर झालं, हे का सांगितलं. आता अभंग बदलला तरी त्यात निरूपणाला घेऊन येतो म्हणजे लई डेअरिंग आहे. विठ्ठला बरं त्यांना वाटो लोक म्हणतात तेच होऊ द्या. विठ्ठला वारकरी संप्रदाय हा नवोन्मेषशालिनी आहे. मला काय म्हणायचं आहे, नित्य नूतनता ही वारकरी संप्रदायाची ओळख आहे. हे प्रवाही आहे म्हणून प्रभावी आहे. आपण श्रीमंत आहोत, गडगंज श्रीमंती वाङ्मयाच्या रूपाने आपल्याकडे आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. प्रतिज्ञा वाक्याने आरंभ असावा आणि नंतर त्या अभंगाचा अर्थविशद करण्याआधी त्या शब्दाच्या जन्माची भूमिका सांगितली पाहिजे. हा अभंग काय सांगतो ते नंतर, पण हा अभंग सांगणाऱ्यांनी का सांगितला ते पहिलं पाहिलं पाहिजे. श्रोत्यांमध्ये दोन प्रकार आहेत, एक श्वानमुखी आणि दुसरा व्याघ्रमुखी. श्वानमुखी म्हणजे कुत्र्याचा जर दगड मारला तर कुत्र कशावर धावतं, दगडावर. आणि वाघाच्या दगड मारला तर वाघ दगडावर धावत नाही. पाहिजे तर मारून बघा. विठ्ठला मारून बघा हा शब्द दगडाकडे लावा. विठ्ठला विठ्ठला नाही तर तो वाघाकडे लावाल आणि लोक मला शोधत येतील. यांचा मार्गदर्शक कोण. कुत्र्याला दगड मारला तर कुत्र दगडावर धावतं आणि वाघाला दगड मारला तर दगड कुठून आला वाघ तिकडं धावतो. तसं अभंगाचा शब्दार्थ काय हा विषय भिन्न, पण हा अभंग जन्मालाच का आला, ज्यांच्याकडून आला तो, त्याची मनोभूमिका तपासली की त्या अभंगाचा भाव सुलभ होतो. एकनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा सांगत असतील तर तो काय महिमा सांगतात हा विषय नंतर, तो महिमा ते आम्हाला का सांगतात ते पहिलं. विठ्ठला त्याचं कारण आहे
काय सांगतात ही कृती आहे आणि का सांगतात हा हेतू आहे. आणि हेतू कळाला की मग पुढे सोपं जातं. हेतूने कृतीचा अर्थ कळेल ना. दोघे जण मुंबईला गेले होते लोकलची वाट पाहत. एक जण फार गरीब होता त्या दोनपैकी. त्याला रेल्वेचं ते तिकीट पण काढता आलं नाही. तो बिना तिकीट तसाच. जोडीदाराकडे तिकीट होतं. समोरून टीटी येताना दिसला. टीटीला बरोबर कळतं याच्यात कोण बिना तिकीटवाला आहे. काय सिद्धी असते त्यांच्याकडे, काही सिद्धी नसते. आपल्याकडे जर तिकीट नसेल तर टीसी दिसल्यावर आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. त्याची झाली चल बिचल. ते टीटी ओळखतो बरोबर. पण जोडीदाराने त्याला सांगितलं काय झालं. तो म्हणतो तिकीट नाही माझ्याकडे. आणि टीटी तर समोर दिसला. आता करावं काय. महाराज ते दोघे 1 मिनिट विचार केला आणि त्यातला एक सुटला पळत. आता तो पळत सुटला म्हटल्यानंतर टीसी काय म्हणतात, आता कशाला सोडायचं याला. ज्या अर्थी आपल्याला पाहून पळाला त्या अर्थी हा. ती सगळी टीटी त्याच्या मागे धावली. त्यांनी पण चांगलं 50 पावलं नेलं, त्यांना दमवलं. आणि नेल्यानंतर अचानक थांबला तो. टीटी आले, चाल तिकीट दाखव. त्याने खिच्यातून काढलं. म्हणे हे घ्या, महिन्याचा पास आहे. तो महिन्याचा पास आहे आणि मग आम्हाला बघून पळाला का. तुम्हाला जोडीदार बिना तिकिटाचा होता. विठ्ठला एक तर बिना तिकीट जाऊ नये हे पहिलं ध्यानात घ्या. आणि गेलं तरी तिकीट असताना पळू नये. मग तिकीट असताना टीटी पळतो हे चूक आहे. कृती चुकीची आहे. पण हेतू काय. आज जर माझ्या मित्राला पकडलं तर तो नोकरी शोधायला आलाय. भले त्याला जॉब लागल्यावर तो 2 तिकीट तशीच वाढीव काढून रेल्वेची फेडील. पण आज त्याला मला वाचवायचं आहे. कृतीवरून अंदाज येत नाही, हेतूचा परिचय व्हावा लागतो. विठ्ठला विठाला 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 विठाल. संत सुद्धा म्हणतात आपण काय एकादशी करू. सर्पाला कायम एकादशी असते. काय सर्प खातो अन्न. बगळ्यासारखा तर ध्यान करणारा जगात कोणी नाही. असा एका पायावर उभा राहतो. लोकांना असं वाटतं त्याचा मेडिटेशन कॅम्पच आहे. पण त्या माशांना हे लक्षात येत नाही, हा आपल्याला टिपण्यासाठीच असा ध्यान लावून बसलाय. विठ्ठला आणि ज्या माशांच्या नशिबात फसणं आहे ते फसणारच. जे माश्या कधी गाथा ज्ञानेश्वरी वाचत नाही ते त्यांचा खाऊ होणार. विठ्ठला वेदशास्त्रे पुराणे हाक मारी लोका. वेदशास्त्र पुराणे हाक मारी लोका. गाफील असताना काळजीत धोका. गाफील असताना काळजीत धोका. सावध होय बापा काळ लागल बापा. 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 लागल बापा. आपण ग्रंथांचा आश्रय केला पाहिजे. सावधानता बाळगली पाहिजे ना. तुकोबाराय म्हणतात सर्प अन्न खात नाही आणि बगळा ध्यान करतो. ही कृती सात्विक वाटते. हेतूच काय. अंतरीची बुद्धी खोटी भरले पोटी वाईट. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन एकनाथ महाराज करतात. काय कारण काय. त्याच्या कारणांची मीमांसा आपल्याजवळ मी करतो. पहिली बाब, नाथांनी निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करावं त्याचं कारण त्या महात्म्यांच्या चरित्राच्या वर्णनाने आपल्या वाणीला पवित्रता येते. पहिलं. 2, ज्या भगवंताच्या प्रसन्नतेकरता आपली उपासना सुरू आहे तो परमात्मा ह्या संतांच्या चरित्र वर्णनाने प्रसन्न होतो. म्हणून 2,
तिसरा विचार, त्यांच्या चरित्राचं वर्णन करत राहिलो तरच आपल्याला आपल्या चरित्रातलं सत्य हाती लागेल. 3. चौथं कारण, ज्या समाजाला उद्धाराकडे न्यायचं आहे, त्या समाजात परिवर्तन घडवायचं असेल तर त्यांना चांगली चरित्र ऐकविली पाहिजेत. ह्या बाबी 4. आणि जो परमार्थ अध्यात्म त्यांना सांगायचं आहे त्या सिद्धांताचा दृष्टांत सांगावा लागेल. म्हणून संत चरित्र. विठ्ठला. एकनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन केलं. याची किती कारणं झाली? 8.25. 5 कारणं झालीत ना. त्या 5 कारणांमधलं पहिलं कारण कोणतं? कुठे गेला? ऐकतानाच ज्याच्या लक्षात राहतं तोच महाराज होतो. विठ्ठला. मी 2.5 वर्षाचा असताना टाळ घेऊन उभा राहायचो. फक्त करायचो काय, जे ऐकलं त्याच्यात थोडंसं शिल्लक राहिलं की घरी जाऊन ते लिहून काढायचं. असं थेंबे थेंबे तळे साचे. विठ्ठला. पहिलं कारण का वर्णन करायचंय, त्याने आपल्या वाणीला पवित्रता येते. आपली वाणी पवित्र होते. आपल्या वाणीला पवित्र पुण्यवान करायला दुसरा कोणता मार्ग आहे? पुण्यवंता भावे गीता सज्जनाची नावे, गीता सज्जनाच्या सुटी महालाभ पोकासाठी. पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे, हे माझी वाचा तुझे महाराज पोकासा. गुणवंत भावे गीता सज्जनाची नावे, हे माझी वाचा तुझी महालाभ पोकासाठी. त्यांच्या नामाचा उद्घोष केला तर वाणी पवित्र होते. गुरुभक्ताचं नाव हे वाणीला प्रायश्चित्त आहे. त्याने वेगळं, एकदा तुम्ही निवृत्ती 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 असं जर तुम्ही म्हटलं तर तुम्ही त्र्यंबकला फक्त पाया पडायला गेले तरी चालेल. कारण निवृत्ती निवृत्ती म्हटलं की त्याच्यातच नारायण नागबळी झाला. विठ्ठला. ओ तयाच्या चिंतेने तरतील दोषी, तयाच्या चिंतेने तरतील दोषी. ओ दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी. जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या. दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी. किती मोठा सज्जड पुरावा दिलाय. तयाच्या चिंतने तरतील दोषी. जे लोक कर्मकांडातले आहेत ते त्याचे अधिकारी आहेत. वारकरी हा भक्तियोगी आहे, त्याने वारकऱ्याचेच नियम पाळले पाहिजे. मग तयाच्या चिंतने तरतील दोषी हे जगण्यासाठी हे काय चाल लावायला प्रमाण लिहिलेलं नाहीये. बी प्रॅक्टिकल. निवृत्ती 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 म्हणा. काय होईल त्याने? तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, जाती संताची या जपे, जाती संताची या जपे. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, जाती संताची या जपे, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, जाती संताची या जपे, जाती संताची या जपे, संताची या जपे, जाती संताची या जपे, जाती संताची या जपे, जाती जाती. पापे संताचिया जपे जाती. तुका म्हणे आमच्या वाणीला पवित्रता येते म्हणून त्यांचं चरित्र वर्णन करावं. 1.
दुसरं काय कारण आहे की आम्ही निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करावं? देवाला ते आवडतं ना, म्हणून तेही प्राणा परवते आवडती मज निरुती, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. 12व्या अध्यायात ही ओवी आहे, हेतू धर्म्यामृतमिदम या श्लोकाखाली. पण ही ओवी खरं तर सुरुवात आहे की जो संत चरित्राचं वर्णन करतो तो मला माझा जीव वाटतो. भगवान याच्या पुढे गेलेत वर्णन करताना, ते म्हणाले तो जीव वाटतो नाही, तो मला माझा देव वाटतो. आता ओवी ऐका. पै प्रेमळाची वार्ता, पै प्रेमळाची वार्ता, अनुवाद तिजे पंडू सुता, अनुवाद तिजे पंडू सुता, ते मानू परम देवता, ते मानो परम देवता. आपुली आम्ही, आपुली आम्ही, आपुली आम्ही, आपुली 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 आम्ही, आपुली आम्ही, आपुली आम्ही, आपुली आम्ही. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हो 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 हो. हे आमचं नाही, हा तुमचा सिन्नर पॅटर्न आहे. पांडुरंग महाराज आव्हाड अशा ओव्या गायचे पाटोळ्याचे. पै प्रेमळाची वार्ता, अनुवाद तिजे पंडू सुता, ते मानू परम देवता. आपुली आम्ही, आपुली आम्ही, आपुली आम्ही, आपुली आम्ही. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. जे आधी म्हणाले प्राणा परवते, ते आता म्हणाले मानू परमदेवता, तो माझा देव आहे. देवाला असं प्रिय आहे म्हणून संत चरित्र गायलं पाहिजे. 2 विठ्ठला. निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र नाथ महाराज का सांगतात त्याचं तिसरं कारण आहे. त्यांची चरित्र गाता गाताच आपल्याला आपल्या चरित्रातलं सत्य सापडतं. हे मी तिसरं कारण सांगितलं. सोपं सांगतो तुम्हाला. माता भगिनींचा दागिन्यांवर फार जीव, आणि असलाच पाहिजे. त्यांचा ज्या गोष्टीवर जीव आहे त्या गोष्टी फायद्याच्या आहेत. कारण सोनं तेव्हा करून ठेवलं, आता लई फायद्यात आहात तुम्ही. हे ज्यांचा बाटलीवर जीव आहे त्यांना समजलं पाहिजे. विठाला एवढे लबाड राहतात ना ते पिणारे. टेन्शन आलं म्हणून, कसलं टेन्शन आलंय तुला? खरं टेन्शन इकडं पाहिजे. किती व्याप असतात त्यांच्या मागे. सकाळी उठल्यावर बाळाला आंघोळ घालायची म्हणजे आरोग्यमंत्री. तुम्ही डिपार्टमेंटच मोजा फक्त. आता नवऱ्याचा डबा बनवून द्यायचा, अन्न नागरी पुरवठा मंत्री. देवपूजा त्यांनाच करावी लागते, सांस्कृतिक मंत्री. तिकडे शेजारणीने आपल्याकडे कचरा ढकलला तर भांडायला जावं लागतं, संरक्षण मंत्री. घरातल्या सगळ्या माणसांची काळजी तिला, घरातल्या सिरियल मधल्या पण तिलाच काळजी. विठाला सोन्यावर फार जीव आहे. मग समारंभात ते तुम्ही घालायला जाता, हे सोनं पण लई दरिद्री आहे. गळ्यात कमी, लॉकरमध्येच जास्त राहतं. त्याचा मुक्काम कायमचा तिकडच, तो इकडं कधी कधीच येतो. बरोबर. मग समारंभाला गेल्यानंतर दागिना काढायचा आणि अंगण्यात ठेवायचा आणि मग घरात जायचं, असंच ना? हा, काय भाव आहे चोपदार सोनं? 7 दिवस तुम्ही त्यांना इथं डांबून ठेवले, ते कसं काय सोनं बघायला जातील शिन्नरला? तरी त्यांनी 1.5 लाख रुपये अपडेट देऊन टाकलंय. आता आलं ना अंदाज आपल्याला, 1.5 लाख रुपये किलो आहे सोनं.
चोपदाराला पकडाल नंतर मी जाईन निघून. कुठलं दुकान आहे ते सांग फक्त. 1.5 लाख रुपये किलो. 1.5 लाख रुपये फक्त 10 ग्रॅम, बरोबर आहे. ते सोनं, तो दागिना अंधाऱ्या खोलीमध्ये एका बाईचा हरवला. दागिना नाही शोधत ती पहिल्यांदा. ती म्हणते पहिल्यांदा दिवा कुठं आहे तो शोधा. का? हरवलाय अंधाऱ्या खोलीत. अंधारात एखादी वस्तू जेव्हा हरवते तेव्हा ती शोधण्याकरता ती वस्तू नाही पहिली शोधायची, पहिल्यांदा दिवा शोधायचा असतो. का? दिवा जर तुम्हाला सापडला तरच तुम्हाला तुमची वस्तू सापडेल. संत चरित्र सापडलं तरच तुम्हाला तुमचं सत्य सापडेल. ज्ञानोबाराय म्हणतात, जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. आपलं आपल्याला सापडेल केव्हा? जेव्हा आपण तैसे हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांना ऐकत राहिलो की आपल्याला आपलं सत्य सापडतं. म्हणून नाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र सांगतात. विठ्ठल किती कारणं झाली आपली? 3. चौथं कारण आहे, हा समाज कसा घडला पाहिजे याच्यासाठी त्या समाजाच्या समोर काय ठेवलंय हे फार महत्वाचं आहे. सोपं बोलू, समाजाच्या पुढ्यात तुम्ही जसं चित्र ठेवाल समाजाचं तसं चरित्र उभं राहील. समाजाचं चरित्र बिघडतं केव्हा? जेव्हा त्याच्या समोरची चित्र बिघडतात तेव्हा. शासनाला जर सदाचार समाजात रुजवायची इच्छा जर असेल तर त्यांना किती इच्छा आहे का माहिती? कारण आपल्याला दारूबंदी ते तिकडून लायसन वाटतात. विठ्ठला दारूबंदी सरकार मान्य, दोन्ही एकाच म्यानी 2 तलवारी आहेत. आता कसं करता? तरी बरं झालं शासनाने आता ते 2 ऑक्टोबर पण काढून टाकली म्हणे. ड्राय डे कॅन्सल झाला. मला एकाने विचारलं असं, आता म्हटलं हे काय अभंग आहे का मी त्याचं निरूपण करू? पण लोकांना, महाराज लोकांकडून लय अपेक्षा राहतात. मी त्याला म्हटलं 2 ऑक्टोबरला दारू का मिळत नव्हती? गांधी जयंती म्हणून ना, गांधीजींचा अपमान नको. मग शासनाने परत चालू का केली? ते म्हणतात काही नाही, गांधी जयंतीला बंद ठेवण्यात काही मिनिंगच नाही. का? एरवी पण गांधी दिल्याशिवाय ती कुठं भेटत होती. विठ्ठला जसं चित्र ठेवाल ना तशी चरित्र उभी राहतील. शासनाला मला एकच सांगायचंय, पहिल्यांदा सगळ्या घाणेरड्या साईट्स बंद करा. ज्या अश्लील वेबसाईट्स आहेत जिथून तो कचरा समाजामध्ये पेरला जातो ते तुम्ही थांबवा. बाकी पोलीस वाढवून काय करणार आहेत पोलीस? हे पोलीस वाढवून ते चालू ठेवणं म्हणजे मोरीला बोळा, दिल्ली दरवाजा मोकळा. विठ्ठला शहरातली पोरं चतुर आहेत, प्रश्न खेड्यातल्या पोरांचा आहे. हा मला सांगावंसं इतकंच वाटतं, भारताच्या तारुण्यावर हे परदेशी लोकांचं आक्रमण आहे. त्यांना भारताची तरुणाई नासवायची आहे आणि त्याचा परिणाम पहा तुम्ही. गावाच्या बाहेर राखाडीच्या ढिगावर ढिगच्या ढिगच असतो, एका ढिगावर दुसरा ढिग. कशाला बसलेला? त्याला तिथं वायफाय फ्री असतो. विठ्ठला काय मिळणार आहे? तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही उत्थानाची स्वप्न पाहिली पाहिजे. तुम्ही बलवान, कर्तृत्ववान, कीर्तिवान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजासमोर जसं चित्र आहे तसं त्याचं चरित्र आहे. आपल्या मुलांना चांगले कपडे द्या, चांगले मोबाईल द्या, चांगली माणसं पण भेटवा, चांगली पुस्तकं त्यांच्या हातात द्या. त्यांच्यासमोर जशी जशी चरित्र राहतील तसं ते चित्र रेखाटेल. आणि या जगाला चांगलं बनवायचं असेल तर संत चरित्राशिवाय दुसरा पर्याय नाही. हे 4थं कारण आहे. 5वं, कोणत्याच कारणाने काहीच नको. एखादी चुकीची घटना समाजात घडली तर मला असं वाटतं ना की मीडियावर सुद्धा निर्बंध पाहिजेत की तुम्ही तीच घाणेरडी गोष्ट किती वेळा लोकांना परत दाखवणार आहात. विठ्ठला आणि सोपं सांगू, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे असं म्हणणारा त्याच्यात रुची निर्माण होऊ शकते. हा धोका आहे. विठ्ठला
चांगल्या चित्राकरता चांगलं चरित्र 4 आणि 5. हे जे भजन भक्ती याचे दृष्टांत सिद्धांत लोकांना सांगायचे आहेत, हे सहज पटणारे नाही आहेत. आज तुम्ही दुसऱ्याला सांगा फक्त खरं बोलत जा, तो तुम्हाला शिकविल. खऱ्याचा काय जमाना आहे का? त्याला सांगावं लागतं. नोट सुद्धा सत्यमेव जयते म्हणते. विठाला खऱ्याचा जमाना नाही. म्हणजे देवाने असा लूप होल आपल्या इनसाइड इनबिल्ट टाकून दिलाय ना. चुकीचा कर्म विचार हा तुम्हाला भीती देणार म्हणजे देणार. खाई त्याला खाऊ खवे. जो खाणार, जो चुकीचं करणार त्याला त्रास होणार. तुम्ही बघा ना गंमत. गावामध्ये MSCB वाले जर आले तर 2 प्रकारचं क्लायमेट तयार होतं. काहींना बरं वाटतं आणि काहींचा उगाच BP वाढतो. बरं कोणाला वाटतं? कोणाला वाटतं रे बरं? हा, मीटरवाल्यानं म्हणतो तो. आणि मग BP कोणाला वाढतो? हा, म्हणजे आकडे माहीत आहेत. हा 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 हा, मला वाटलं राजधानीतच आजार आहे हा. मग साहेब आलाय तो एकच आहे. बरं, त्यांनी काही तुम्हाला धमकी दिली का? तुम्ही तर त्याला माहीत पण नाही की बाबा यांचा आकडा आहे. मग तरी काय भीती वाटली? हे देवानं टाकलेलं सॉफ्टवेअर आहे. चुकीच्या कर्माला भय. विठाला तुम्ही खरं वागा, जेवढं असेल तेवढं. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा. ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा. जीवा जीवा जीवा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याची सेवा करी त्याच्या जीवा काय भय, काय त्याला भीती, काहीच नाही. म्हणजे ह्या गोष्टी पटत नाहीत. नामस्मरण केल्याने शांती प्राप्त होऊ शकते आहे विश्वास लोकांचा. असं असतं तर लोक सरळ नामालाच लागली असते. ते कामाला लागलेत. त्याच्याकरता डेमोज लागतो. सोपं सांगतो तुम्हाला. मी जर असं म्हणालो मेटल्स आर सॉलिड, तुम्हाला काय वाईट वाटणार आहे का? उलट तुम्ही म्हणाल सॉलिड बोलले. मेटल्स आर सॉलिड, धातू स्थायीरूप असतो. पण जर उद्या कोणी एखादा बोलला मेटल्स आर लिक्विड, चालेल? लोक म्हणतील हा लिक्विड घेऊन आला का काय, काय माहिती. धातू स्थायीरूप आहे हे बरोबर, पण धातू द्रवरूप. पण त्याला जर त्याचा लईच पारा चढला, विठ्ठला धातू स्थायीरूप आहे बरोबर आहे, पण धातू द्रवरूप आहे असं बोलायचं असेल तर लिहावं लागतं. एक्झाम्पल मर्क्युरी, पारा लिहावा लागतो की नाही. पारा लिहिल्यावर धातू द्रवरूप असू शकतो हे पटतं. तसं ही जी चरित्र आहेत, हे जे सिद्धांत आहेत, हे खरंच असं कोणी असू शकतं का? असं कोणी राहू? आज लोकांना प्रश्न आहे. दोन्ही किडण्यांशिवाय माणूस अख्ख्या जगाला भजन करायला लावतोय वृंदावनातून. आहे ना आश्चर्य? प्रेमानंद महाराज. म्हणजे हे लोकांना खरं पटणार नाही. त्याच्याकरता दृष्टांत द्यावा लागतो. सोपं बोलू, सगळं अध्यात्मातलं वाङ्मय हा सिद्धांत आहे. आणि संत निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र त्या सिद्धांताचा दृष्टांत आहे, म्हणून तो सांगितला पाहिजे. नाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र का सांगतात याची ती 5 कारणं जर सांगितली असतील तर मग चरित्र काय सांगितलंय ते सांगा पहिल्या चरणात. धरण निवृत्ती देवा देवा, धरण धरण निवृत्ती देवा, धैर्य निवृत्ती देवा देवा, धैर्य निवृत्ती देवा देवा, धरण धरण निवृत्ती देवा, धरण निवृत्ती धैर्य निवृत्ती देवा देवा, धैर्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा, काय
महिमावर नावा. नाथ महाराज वर्णन करतात निवृत्तीनाथ महाराजांचं. नावाच्या आधी बिरुद लावलंय, धन्य धन्य. कर्माच्या प्रांतामध्ये कौतुकाचा या पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा शब्द आहे धन्य. याच्यापेक्षा मोठा शब्दच नाही. किंबहुना सगळ्यात मोठा शब्द जर कोणाला लावायचा असेल तर तेव्हा अध्यात्मात जो शब्द लावला जातो ना त्याला धन्य म्हणतात. संतांच्या कौतुकाकरता हा शब्द राखीव आहे, कोणी त्याचा गैरवापर करू नये. विठ्ठला विठाल 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 विठाल. पहा, पण संतांचा सगळ्यात लाडका शब्द आहे हा. धन्य ते संसारी, धन्य तुकोबा समर्थ, धन्य म्हणवीन इहलोकी लोका. नाथ महाराज म्हणतात धन्य. हा धन्य शब्द दोनदा वापरला. हा दोनदा वापरण्याचं काय कारण? पंचदशीच्या मतानुसार धन्य पदाच्या ज्या अनेक जागा आहेत त्यामध्ये ज्याला काही कर्तव्यही उरलं नाही आणि ज्याला काही प्राप्तव्यही उरलं नाही तो धन्य असतो. निवृत्तीनाथ महाराजांना दोनदा वापरलेला धन्य त्याकरता असावा. पहिला धन्य यांना कर्तव्य उरलं नाही आणि दुसरं धन्य यांना प्राप्तव्य उरलं नाही. पंचदशीचा अर्थ निवृत्तीनाथ महाराजांना कसं काय बसवता सांगतो ना तुम्हाला. ज्या वेळेला समाजात घेणं नाकारलं या भावंडांना त्यावेळेला ते म्हणाले आम्ही करायचं काय ते तर सांगा ना, मार्ग तर सांगा. ते म्हणाले पैठणच्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्र आणा. निवृत्तीनाथ महाराजांच्या एवढं जीवावर आलं होतं ते म्हणाले ज्ञानोबा अरे या भानगडीतच कशाला पडतो, आपल्याला शुद्धीपत्र कोणाला पाहिजे? जे अशुद्ध झाले त्यांना. आपण तर मूळचे शुद्धच आहोत ना. स्वरूपाच्या बोधावर असलेले निवृत्तीनाथ महाराज ते म्हणतात आपण नाही शुद्धी विद्धीपत्र आणायचं, जाऊ दे तिकडं, नाही तर नाही, काय करायचं गेलंय. त्यावेळेला ज्ञानोबाऱ्यांनी त्यांना समजावलं, हे बघा आपण मूळचे शुद्धच आहोत, त्यात वाद नाही, पण समाजाचा उद्धार करायचा असेल तर समाजाच्या रीतीत राहून तो करावा लागेल, त्याला ओलांडून चालणार नाही. ज्ञानोबाऱ्यांनी हा खुलासा अर्जुनाशी भगवान टाकलाय. देखे प्राप्तार्थ झाली, निष्कामता पावली, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी गीतेवर भाष्य करणारा एक ग्रंथ लिहिला, गीतामृतम. फार गोड आहे, आपण जरूर वाचा. आपल्या आजूबाजूला कोणी स्वाध्यायी असेल तर त्यांच्याकडून तो ग्रंथ घ्या आणि यांनी पण त्यांना द्या. विठ्ठला त्या ग्रंथामध्ये ज्या वेळेला एका श्लोकाच्या जवळ आले ती चर्चा अशी होती. आठवले शास्त्री म्हणतात काही क्षण असं वाटलं का गीता आता बंद पडते का काय मध्येच. का? जो अर्जुन लढायला तयार नव्हता ना, का आधी तर मोठ्या जोशात आला होता. देवाला ऑर्डर केली होती त्यांनी, सेनयोरु भयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. गीतेत हा अर्धा श्लोक पार्किंगचा आहे, खास सप्त्यासाठी लिहिलाय. विठ्ठला म्हणजे गाडी कुठे लावावी तो हा श्लोक आहे. सेनयोरु भयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. गाडी अशी लावावी का कोणाचीच निघाली नाही पाहिजे. कळतच नाही यांनी पार्किंग केलंय का हा पार्किंग झालाय. विठ्ठला बघू जरा कोणाशी लढायचंय. समोर पाहतो तर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, त्यांनी धनुष्य दिलं टाकून लगेच. खरे आता काय झालं, तिथून तर मोठा जोरात निघाला होता. अर्जुन म्हणाला नाही लढणार मी. का? अरे देवा समोर आपलेच उभे आहेत. भगवान म्हणाले आपलेच आहेत तर समोर का उभे आहेत. विठ्ठला आणि खरी महाभारतात रंगत तेव्हाच येते. विठ्ठला तुला लढावं लागणार आहे, तुला लढावं लागणार आहे. त्याला असं दाखवून पण दिलं काय की तू लढल्यावर तुला काय मिळेल. त्याचा श्लोक आहे गीतेत, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. हरलास म्हणजे मेलास
तर स्वर्गात जाशील, अगदी स्वर्गात जाशील. राहू दे आता, भंडाऱ्याचा टाइम झालाय आणि उगाच कुठे ताण देता. एक तर एकादशी सकाळपासून. अर्जुन हा गायक आहे ना, शुकदेवांच्या कीर्तनातली चाल अर्जुनाने म्हटली, स्वर कुशल तया राग करता अर्जुन भूत इंद्रो वादी मृदंग. आणि जिंकला तर पृथ्वी तुझीच आहे, भोक्षसे महिम. आता अर्जुन लढायला पाहिजे होता की नाही. अर्जुनाने जो रिपोर्ट केला तो तर पंचायत करणारा ठरला. अर्जुन म्हणाला, देवा, जे जिंकल्यावर मिळेल आणि जे हारल्यावर मिळेल, आय एम नॉट इंटरेस्टिंग इन बोथ. या दोन्हीत मला रस नाही. आता काय करता? ज्याला काहीच रस नाही त्याला कसं काय उतरवाल? न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यम सुखानीच. विजयाचा परिणाम राज्य ते पण नको, आणि पराभवाचा परिणाम सुख ते पण नको. आत्ता मी का लढू सांग? असं वाटलं ना गीता आता बंद पडेल. पण चारधामला गेल्यावर एक डोंगर चढल्यावर असं वाटतं आता सगळं संपलं. आणि त्याच्या डोक्यावर चढल्यावर कळतं त्याचा बाप पुढे उभा असतो. काय म्हणाले माहितीये भगवान? अर्जुना, तुला काही नकोय म्हणून तू हे करायचं नाही म्हणतो, हे बरोबर आहे. पण एक कळेल का तुला? तू तुझ्यासाठीच करायला पाहिजे असा नियम आहे का? कर्मण्यैवै संसिद्धिम आस्थिता जनकादया लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. अरे तो जनक काम करतो, जनकादया, जनकाचं उदाहरण दिलंय. त्याला काही मिळवायचंय आहे म्हणून का? नाही, या कर्मयोगाची परंपरा पुढे चालली पाहिजे म्हणून तू कर्म कर. ज्ञानेश्वर महाराजांनी हा विषय का रंगवला? कारण दादाच्या वेळचा मॅटर माहीत होता. निवृत्तीनाथ महाराज म्हणाले होते, मला काहीच नाही, मी शुद्धच आहे. नाही, यानं जा शुद्धीपत्र. मग ज्ञानोबारायांनी समजावलं, दादा आपण मूळचे शुद्धच आहात, लोकव्यवहार पाळायचा आहे. विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध नाही, भेदाभेद स्वस्वरूपी पण प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता. आहे अशास्त्री चालता. पावनावस्था जरी झाली, पावनावस्था जरी झाली, पावनावस्था जरी झाली. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली. मला काय म्हणायचंय? ज्ञानोबारायांनी डिक्लेअर केलं, यांना कोणतंच कर्तव्य नाही, प्राप्तव्य नाही. म्हणून धन्य धन्य, कोणातच आसक्ती नाही. म्हणून समाधी निवृत्तीनाथ महाराजांची सगळ्यात शेवटी आहे. कारण या सगळ्यांचा वियोग पचवण्याची ताकद फक्त त्यांच्यातच आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांची समाधी सगळ्यात शेवटी झाली. धन्य धन्य हा एक अर्थ कळला. दुसरा, या जगात ते शिष्य म्हणून धन्य आहेत आणि या जगात ते गुरु म्हणून सुद्धा धन्य आहेत. साधी गोष्ट नाही. 200 वर्षाची प्रतीक्षा आहे गैनीनाथ महाराजांची त्या गुहेत ब्रह्मगिरीच्या. वाघाच्या डरकाळीने ताटातूट झाली आणि निवृत्तीनाथ महाराज एका गुहेत घुसले. वैकुंठवासी जगन्नाथांना फार रंगून सांगायचे. त्या गुहेत शिरल्यानंतर पाहतात तर समोर तेजपुंज योगी ध्यानस्थ आहे. पांढरी शुभ्र दाढी व रुद्राक्षांच्या माळा अंगावर धारण केल्यात. गुहा ब्रह्मगिरीतली आहे. सांगावं लागतं लोकांना, नाशिक नुसता द्राक्षाचा नाही, रुद्राक्षाचा पण जिल्हा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. नुसता द्राक्षाचाच म्हटलं तर सुलावर देऊ विठ्ठला 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 विठ्ठला. अरे नॉट ओनली वाईन बट डिवाईन. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे का नको? तो योगी ध्यानस्थ बसलेला. निवृत्तीनाथ महाराज लहान वय गेले आतमध्ये. त्यांनी विचारलं, काय रे बाळा काय? निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, रस्ता चुकलो. त्यांनी विचारलं, नाव काय तुझं? हे म्हणाले, निवृत्ती. ते म्हणाले, मग रस्ता बरोबर आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. नाव मग बरोबर. निवृत्ती म्हणजे प्रवृत्तीमध्ये उतरलेल्या सगळ्यांना पण शेवटी निवृत्तीपर्यंतच पोहोचायचे, हे ध्यानात घ्या. संसार हा दुपारचा विसावा आहे, परमार्थ हाच मुक्काम आहे. विठ्ठला
काहींचा दुपारचा विसा असं वाटते चातुर्मास इथंच काढतील वाटतं विठाला. हला विठाला 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 विठाला. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळे, तुका म्हणे हेची आश्रमाचे तुका फळ, म्हणे हेची आश्रमाचे फळे, परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे. संसाराचा परिणाम वैराग्याची प्राप्ती झाली पाहिजे. मी निवृत्ती आहे महाराज. इतक्या वर्षाची इतक्या पिढ्यांची ज्ञानाची परंपरा निवृत्तीनाथ महाराजांच्या मस्तकावर हात ठेवतात. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनीनाथ महाराजांनी कृपा केली. इतकी 200 वर्षे वाट पाहिली. याचा अर्थ काय हो? विठाल विठाल विठाल. आणि हे पक्क लक्षात ठेवा, कृपा कधीच घाई करत नाही. ती किती पण वाट बघते आणि तिला जेव्हा योग्य माणूस भेटतो ना तेव्हाच ती उतरते. मला असं वाटतं हरिबाबांची कृपा अखंड प्रवाहित आहे आणि ती कृपा आपण तिच्या योग्य होण्याची वाट बघते. हे प्रत्येकाने ध्यानात घ्या. आपण नामस्मरण का करायचंय? त्याशिवाय त्यांची कृपा इकडे येणार नाही. हे बघा, वायफाय सगळीकडे राहतो त्याची कव्हरेज, पण मोबाईल त्याचाच कनेक्ट होतो ज्याच्याकडे पासवर्ड असतो. विठाला तसं इथं सगळी हरिबाबांचं वायफाय आहे. फक्त कनेक्ट तोच होईल ज्याच्याकडे नामस्मरणाचा पासवर्ड आहे. पक्क ध्यानात घ्या. श्रोते हो, निवृत्तीनाथ महाराजांना तो प्रसाद दिला आणि त्या निवृत्तीनाथ महाराजांनी त्याचा विस्तार केला. नाथपंथाची परंपरा निवृत्तीनाथ महाराजांवर कृपा करते. शिष्य म्हणून निवृत्तीनाथ महाराज धन्य आहे. आणि ज्ञानोबारायांसारखा एक योद्धा धर्मप्रचारक, एक योद्धा संत जगाला त्यांनी दिलाय म्हणून ते गुरु म्हणून पण धन्य आहेत. श्रोते हो, गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, आपल्या गुरुचं नाव कोणाला सांगू नये, आपल्या वागण्यावरून लोक ओळखतील. विठाला ही जी मंडळी गाते ना, या गायकांची राग गाण्याची पद्धत जर कोणी ऐकली तर चांगला कानसेन सांगतो की हे कोणत्या घराण्याकडून शिकले. वादनाची रीत सांगते की हे कोणत्या पद्धतीतून आलेले आहेत, यांचं गुरु घराणं कोणतं आहे, कारण तो वास त्याला येतो. तीच पुढे परंपरा चालते. निवृत्तीनाथ महाराजांनी हा प्रसाद ज्ञानोबारायांना दिला आणि त्या ज्ञानोबारायांनी सगळ्या जगाला आनंद प्रदान केला. 200 वर्षानंतर कृपा मिळवतात शिष्य म्हणून धन्य, आणि 750 वर्षे झाली त्यांच्याच शिष्याचा जय जयकार चाललाय. गुरु म्हणून धन्य. धन्य धन्य निवृत्ती देवा. एवढं चांगलं वर्णन केल्यावर महाराज म्हणाले, काय महिमा वर्णावा. या शब्दांनीच महिम्याला शोभा येते. म्हणजे ताटात सगळे पदार्थ वाढावे आणि वाढणाराने हात जोडून म्हणावं, महाराज गरिबाची चटणी भाकर आहे, गोड करून घ्या, खायला मस्त वाटतं. एकाने मला फराळाला नेलं एकादशीला. 25 पदार्थ होते बाळासाहेब महाराज, 25. मी म्हटलं आता मस्त आनंद घेऊ. एक तर मला खाण्यात फार रस आहे, त्याला इलाज नाही. साबुदाणा वडा तोडला आणि तो त्या दह्याच्या चटणीत बुडवला. म्हटलं मस्त आनंद घेऊ. तो अर्धा तुकडा असा तोंडात गेला न गेला तर ज्यांनी बोलावलं तो काय म्हणाला माहिती, महाराज एवढा फराळ तुम्हाला कधीच कोणी खायला दिला नसेल नाही. तो वडा जाईना पोटात. विठाला अहो, एवढी छान ज्ञानेश्वरी सांगावी आणि मग बोलावं तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवी तसे. ह्याने ती शोभा येते. तो विनय त्या कर्माचा शृंगार आहे महाराज. विद्या विनयेनं शोभते. आणि काही वर्णनं आहेत ना ती काहींना शोभतात त्यांच्याच मुखातून. मन वडाय वडाय ज्यांनी रचलं त्या शिकलेल्या नव्हत्या, त्यांच्या कवितांवर लोक शिकतायत सध्या. बहिणाबाई चौधरी, त्यांचे सुपुत्र होते सोपानदेव चौधरी. एकदा ते दोघं मायलेक बसले होते आणि स्वामी विवेकानंदांचा फोटो
त्या बहिणाबाईंच्या हातात दिला सोपान देवानी. त्यांना वाचता येईना. विवेकानंदांचा फोटो असा त्यांनी हातात घेतला आणि त्या पटकन बोलल्या, सोपाना, अरे आज देवानी फेटा बांधलाय. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला असं वाटतं रविदास महाराज, विवेकानंदांचं एवढं चांगलं वर्णन जगात कुणीच केलं नसेल. आज देवाने फेटा बांधलाय. तसं निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन नाथानी करावं. काय महिमा वर्णाबा. मग असा त्यांचा महिमा काय तो तरी सांगा ना. शिवे अवतारी धरोणी, शिवे अवतार धरोणी, शिवे अवतार धरोणी, धरोणी. अवतार धरोणी. केलं त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन. केलं त्रैलोक्य पावन. शिवे अवतार धरोणी, शिवे अवतार धरोणी, 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 धरोणी. रकुमारी जे विठोबा रखुमाई, जे विठोबा रखुमाई. निवृत्तीनाथ ओ निवृत्तीनाथाचे चरिणी, निवृत्तीनाथाचे चरिणी, निवृत्तीनाथाचे चरणी, निवृत्तीनाथाचे चरणी. चरण एका जनार्दनी, चरण एका जनार्दनी, शिव अवतार धरून, शिव अवतार धरून. एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शिव अवतार धरोणी, शिव अवतार. केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन. केले त्रैलोक्य पावन. केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, पावन, शिवे अवतार, शिवे अवतार धरो. ए निवृत्ती राया, निवृत्ती राया, तो मुक्ताबाई दान सकिया बोला. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ए निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई दान सकिया बोला. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई, ज्ञान सखया. ओ सोपान मुक्ताबाई दान सकिया
रे ना विठाला 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 शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. बसा भगवान महादेव अवतार धारण करून आले. आणि केलं काय त्यांनी अवतार धारण करून? केले त्रैलोक्य पावन. मुळात त्रैलोक्याला पावन करणं हाच अवताराचा उद्देश आहे. इमर्सन नावाचा एक निबंधकार अवतार पदाबद्दल असं बोलला, गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. माणसाला देव बनवण्यासाठी देवाचं माणूस बनणं म्हणजेच अवतार. खालच्यांना वर नेण्यासाठी वरच्यांनी खाली येणं त्याला म्हणतात अवतार. नाही मेळ लागत अजून? शहरात पानपोई असते, बरोबर आहे, कोणासाठी? आपल्याला. तिथं पाणी मिळतं ते कोणासाठी? आपल्यासाठी. ते पाणी प्यायला ग्लास ठेवलाय तो कोणासाठी? आपल्यासाठी. आणि त्या ग्लासाला साखळीने बांधून ठेवलंय ते कोणासाठी? आता फॉर्म मागे नका घेऊ, ते पण आपल्यासाठीच आहे. कारण पाणपोईवाल्याला माहिती आहे पाणी पिऊन झाल्यावर ग्लास नेणारा क्लास पण आहे. त्याच्यात नीतिमूल्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अवतार आहे. आणि सगळं जग पवित्र करून सोडलं त्यांनी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओग नाम त्रिवेणीचा. काय केलं हो या संतांनी? ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. तरी कीर्तनाचे निनटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताची. जे नामची नाही पापाचे ऐसे केले, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवून सांडिले. असे कुठे आहेत आमचे निवृत्तीनाथ महाराज? त्र्यंबक. त्र्यंबक म्हणजे त्र्यंबक, तीन देवतांचा जिथं वास आहे. म्हणून त्र्यंबकराज हे असं ज्योतिर्लिंग आहे ज्याच्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन आहेत. म्हणून त्र्यंबक, किंवा या तिनासह अंबिका जिथं आहे त्याला म्हणतात त्र्यंबक, असा त्याचा अर्थ आहे. इथं तीन गिरींचा निवास आहे. मागे आहे ती ब्रह्मगिरी, जाताना लागते ती अंजनगिरी, आणि उजवीकडे आहे ती नीलगिरी. म्हणून याला त्र्यंबक म्हणतात. तीन ऋषींचा इथला संबंध आहे महाराज. कोण? तीन मोठे भक्त इथे आहेत. अंजनगिरीवर हनुमंत, ब्रह्मगिरीवर गौतम, आणि कुशावर्ताच्या सन्नीत निवृत्तीनाथ महाराज. तीन संत, तीन नद्या तिथून वाहतात. आपण जाऊन नीट पाहून घ्या, फक्त त्यांना नद्या नद्या म्हणून ठेवा. तीन गिरी, तीन नद्या, तीन ऋषी, तीन देवता, अशा त्र्यंबक राजाच्या कुशीमध्ये त्यांची समाधी आहे. आणि अशा समाधीस्थ निवृत्तीनाथांना आम्ही अत्यंत सद्भावाने आज उटीच्या वारीच्या दिवशी प्रणाम करतो. निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. संत हरिबाबांच्या पावन सानिध्यात संपन्न होणारा हा सोहळा. खरं तर कीर्तांगळी गाव म्हणजे आमचं दुसरं गावच, जन्मगावच समजू आम्ही ना. आमच्या रामभाऊ चव्हाणकेंमुळे हा सगळा चव्हाणके परिवार संपर्कात आला. मग आम्ही रत्नागिरीला जाऊ द्या, नाही तर अयोध्येला जाऊ द्या, नाही तर बद्रीनाथला जाऊ द्या, कीर्तांगली शिवाय सगळे प्रवास अपूर्ण आहेत. आणि अत्यंत प्रेम, अत्यंत स्नेह. आपल्या कीर्तन विद्यालयामध्ये सुदर्शन हा विद्यार्थी त्याच्याचमुळे इथून तिकडे आहे. आणि त्या विद्यालयाची उभारणी करताना आमचे दगूभाऊ चव्हाणके त्यांनी अगदी इतकं भरभरून तिथं सेवादान दिलं की त्या संपूर्ण इमारतीचं सगळं प्लंबिंगचं जी काही सेवा होती ती सगळी सेवा दगूभाऊंच्या परिवाराने पार पाडली. आणि येनकेन प्रकारानं भिन्न भिन्न रीतीने कीर्तांगलीकर मंडळी जोडली जाते. तुमचं हे सर्वांचं प्रेम, हे तुमचं प्रेम आम्ही मानत नाही, हे तुमच्याकडून मिळणारं संत हरिबाबांचं प्रेम आहे, अशी आमची धारणा आहे. 18 ते 22 दरम्यान मुंबईत फार मोठा उत्सव
म्हणजे मुंबईत एवढा मोठा उत्सवच अजून झाला नाही. नारळी सप्ताहासारखी ती संकल्पना आहे. 18 ते 22 2 सत्रात कीर्तनं आणि मधल्या वेळेत जसे तुमच्याकडे हरिबाबा झाले तसे आमच्याकडे सावळाराम बाबा झाले, ज्यांच्या कृपेनं आम्ही सगळे या मार्गात आहोत. त्यांची चरित्रकथा 2 सत्रात 5 दिवस हा उपक्रम आहे. आम्ही दरवर्षी येतो. तुम्ही किती आयर फेडता तेच मला यंदा बघायचं आहे. नुसते 4-5 जण आले आणि त्याच्याने आमची ताण भागता कामा नये. या 18 ते 22 मध्ये सगळे बंधू आणि भगिनी कीर्तांगलीकर आम्हाला तिथं दिसले पाहिजेत. दगू भाऊ 27ची तारीख त्याच्यानंतरच मिळणार आहे, कारण काही जागेवर वसुली करावी लागते, तसं होत नाही. आपण सर्व कीर्तांगली ग्रामस्थ त्या उत्सवात एक दिवस सर्वांनी प्रेमाची भेट द्या. बाळासाहेब महाराजांनी आज वेळ दिला. नाशिक जिल्ह्याला लाभलेलं हे रत्न आहे. जोग महाराजांची कृपा त्यांना प्राप्त आहे आणि आपली सर्वच वारकरी आदरणीय गायक वादक बालमंडळ आणि आपण सर्व श्रोतेजन 9 वाजल्यानंतर खिचडीच्या तुमच्यामध्ये मला थांबण्यात अजिबात रस नाही आहे. आपण निवांतपणे त्याचा आनंद घ्या. फक्त एक करा, कुणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाशी स्पर्धा करू नका. माझ्याशी कोण कसं वागतं यापेक्षा सर्वांशी आपण प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा. हाताला काम, मुखाला नाम. हरिबाबांची याच्यापेक्षा वेगळी शिकवण नाही. आपण त्या मार्गाने चाला. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय विठ्ठल बोलिले गुरे खेडे बाकुडे वत्रे करा क्षमा अपराध महाराज तुझा दिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुका मने दाने सुरा राटा पाया भयंकरा करा